नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत आपल्या सर्वांच्या आवडत्या विषयाबद्दल, ज्याचं नाव आहे मराठी. की CTETमध्ये मराठी विषयावर कसले प्रश्न विचारू जाऊ शकतात. तर आपण एकेकाने सर्व प्रश्न बघूयात मित्रांनो. तर पहिला प्रश्न आहे, पाऊस आला या वाक्यात पाऊस हा कोणता शब्द प्रकार आहे. आपले ऑप्शन आहेत क्रियापद, सर्वनाम, नाम, विशेषण. तर मित्रांनो 5 सेकंदामध्ये कमेंट करून सांगायचं आहे की यापैकी पाऊस कोणता शब्द प्रकार आहे. लवकरात लवकर, जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याला 30 पैकी किती गुण मिळतात ते. कमेंट सेक्शनमध्ये आपलं प्रत्येक उत्तर कमेंट करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आपण 30 प्रश्न पाहणार आहोत. 30 पैकी आपल्याला किती प्रश्न बरोबर येतात हे आपल्याला समजेल आणि आपला अभ्यास किती झालेला आहे हे पण आपल्याला समजेल मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, नाम. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. अत्यंत सुंदर या शब्दसमूहात अत्यंत हा कोणता शब्द प्रकार आहे. आपले ऑप्शन आहेत ए अव्यय, बी क्रियाविशेषण, सी नाम, डी उभयान्वी अव्यय. तर मित्रांनो या चारपैकी आपलं जे पण योग्य उत्तर वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये लवकरात लवकर 5 सेकंदात कमेंट करा मित्रांनो. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे क्रियाविशेषण. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. तो अभ्यास करतो येथे करतो कोणते क्रियापद आहेत मित्रांनो. तो अभ्यास करतो येथे करतो कोणता क्रियापद आहे. आपले ऑप्शन आहेत अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद, भाववाचक क्रियापद, संभाव्य क्रियापद. 5 सेकंदामध्ये आपले उत्तर कळवा मित्रांनो, जेणेकरून आपल्याला समजेल आपला अभ्यास किती झालेला आहे आणि 30 पैकी आपल्याला किती गुण मिळणार आहेत ते पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मित्रांनो. आणि जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की अजून कोणत्या विषयावर तुम्हाला सिरीज हवी आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बी सकर्मक. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. आकाश निळे आहे या वाक्यात निळे काय दर्शवते. ए कारक, बी विभक्ती, सी गुणवाचक विशेषण, डी क्रियापद. 5 सेकंदामध्ये उत्तर द्या मित्रांनो, योग्य उत्तर काय आहे ते. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी गुणवाचक विशेषण. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. फुलांचा सुगंध ही कोणती समास रचना. फुलांचा सुगंध ही कोणती समास रचना. ऑप्शन आहेत द्वंद्व समास, बहुव्रीही समास, तत्पुरुष समास आणि कर्मधारय समास. तर मित्रांनो यापैकी योग्य उत्तर काय वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मित्रांनो. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सी तत्पुरुष समास. आपले उत्तर बरोबर आहेत का हे जुळवून बघत राहा मित्रांनो. 5 प्रश्न झालेत, 5 पैकी किती आलेत ते पण बघा. 30 पैकी किती गुण आपल्याला मिळतील हे पण आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. तो धावत आला येथे धावत कोणती रूपे आहे. 5 सेकंदामध्ये कमेंट सेक्शनमध्ये उत्तर कळवा मित्रांनो. आपले ऑप्शन आहेत ए कृंदत, बी अनियंत्रित, सी भूतरूप, डी कृंदत अपत्य. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ए कृंदत. मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न, खालीलपैकी संयुक्त वाक्य कोणते. ए तो धावला, बी मी घरी गेलो आणि अभ्यास केला, सी सूर्य उगवला म्हणून उजेड वाढला, डी माझा मित्र खूप हुशार आहे. मित्रांनो 5 सेकंदमध्ये आपलं ऑप्शन ए बी सी डी काय आहे ते कमेंट सेक्शनमध्ये लवकरात लवकर कळवा मित्रांनो. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मी घरी गेलो आणि अभ्यास केला. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. या झाडाला पाणी घाला कोणती भाषा शैली कारणीभूत. या झाडाला पाणी घाला कोणती भाषा शैली कारणीभूत. याचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये 5 सेकंदामध्ये कळवा मित्रांनो. कमेंट अशी करायची आहे प्रश्न क्रमांक समजा क्वेश्चन 8 आणि तुमचा ऑप्शन जे असणार आहे तो. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बी आज्ञार्थक. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. खूप हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. खूप हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. ऑप्शन आहेत विशेषण, क्रियापद, अव्यय, नाम. यापैकी आपलं जे उत्तर आहे ते कमेंट सेक्शनमध्ये लवकरात लवकर कळवा मित्रांनो. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी अव्यय. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. आई या शब्दाची विभक्ती ओळखा. आईस सांगितले. मित्रांनो विभक्ती ओळखा. प्रथमा, चतुर्थी, तृतीया, षष्ठी. 5 सेकंदात उत्तर कळवा मित्रांनो. ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी चतुर्थी. पुढचा प्रश्न बघूया. शाळेत जाणे आवडते येथे जाणे हे काय आहे. ऑप्शन आहेत ए नाम, बी भाववाचक नाम, सी कृंदंत, डी धातुरूप. 5 सेकंदात उत्तर कळवा मित्रांनो. तर मित्रांनो याचं उत्तर आहे बी भाववाचक नाम. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो.
समानार्थी जोड शांत. ऑप्शन आहेत ए कोलाहल, बी प्रसन्न, सी स्थिर, डी निशब्द. याला समानार्थी शब्द कोणता आहे तो सांगा मित्रांनो शांत शब्दाला या चारपैकी. तर मित्रांनो उत्तर असणार आहे आपलं डी निशब्द. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. उदय या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द सांगायचा आहे मित्रांनो. ऑप्शन आहेत आपले अस्त, रात, सुरुवात, अधोगती. विरुद्धार्थी शब्द कमेंट सेक्शनमध्ये लवकरात लवकर सांगा मित्रांनो. 5 सेकंद आहेत आपल्याकडे. आपलं उत्तर आहे मित्रांनो ए अस्त. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. आम्ही पाहिलेले गाव हे कोणते वाक्य आहेत? आम्ही पाहिलेले गाव हे कोणते वाक्य आहे मित्रांनो? आपले ऑप्शन आहेत साधे वाक्य, सलग वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. 5 सेकंदात उत्तर सांगा मित्रांनो. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सी मिश्र वाक्य. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. मी पुस्तक वाचत आहे येथे क्रियापदाचे कोणते रूप आहे? ऑप्शन आहेत ए वर्तमान काळ, बी भूतकाळ, सी भविष्यकाळ, डी अनादी. ऑप्शन सांगा मित्रांनो. 5 सेकंद आहेत आपल्याकडे. तर मित्रांनो उत्तर आहे ए वर्तमान काळ. पुढचा प्रश्न बघूया. बालक भाषा कशी शिकते? ए पाठांतराने, बी अनुकरणाने, सी अभ्यासाने, डी परीक्षा देऊन. यापैकी योग्य उत्तर तुम्हाला जे वाटते मित्रांनो सकारात्मक ते आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये करायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी अनुकरणाने. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. भाषेच्या अध्यापनात सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? ऑप्शन आहेत ए गृहपाठ, बी व्याकरण, सी ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, डी वही लेखन. ऑप्शन लवकरात लवकर उत्तर योग्य उत्तर कमेंट करा मित्रांनो. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सी ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. मराठीमधील सक्रिय शब्दसंग्रह म्हणजे? आपले ऑप्शन आहेत जे शब्द फक्त वाचता येतात, बी ऑप्शन आहेत जे विद्यार्थी बोलताना वापरतात. इथं बोलताना जरा मिस्टेक झालेली आहे मित्रांनो. सी अवघड शब्द, डी जुने शब्द. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जे शब्द विद्यार्थी बोलताना वापरतात. जे शब्द विद्यार्थी बोलताना वापरतात. पुढचा प्रश्न बघूया. भाषा शिक्षणात कथा कोणत्या कौशल्यासाठी उपयुक्त? ऑप्शन आहेत ए व्याकरण, बी ऐकणे, बोलणे, कल्पनाशक्तीसाठी, सी लेखनच, डी फक्त वाचन. 5 सेकंदामध्ये उत्तर कमेंट करायचं मित्रांनो. तर आपले उत्तर आहे मित्रांनो बी ऐकणे, बोलणे आणि कल्पनाशक्ती. पुढचा प्रश्न बघूया. तर मित्रांनो प्रश्न बघा. भाषेचे मूल्यांकन कसे असावे? ऑप्शन आहेत फक्त लिखित परीक्षा, नियमित सातत्यपूर्ण, सी मौखिक, डी फक्त गृहपाठावर आधारित. ऑप्शन लवकरात लवकर कमेंट करा मित्रांनो. तर याचं उत्तर आहे मित्रांनो नियमित सातत्यपूर्ण. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न आहे मित्रांनो परिस्थितीजन्य भाषिकता म्हणजे काय? ऑप्शन आहेत ए शब्दार्थ लक्षात ठेवणे, बी परिस्थितीनुसार भाषा वापरणे, सी व्याकरण शिकवणे, डी निबंध लेखन. आपलं उत्तर योग्य उत्तर कमेंट लवकर करा मित्रांनो. 5 सेकंद आहेत आपल्याकडे. फक्त आपल्याला ऑप्शन नंबर ए बी सी डी यापैकी काहीतरी टाईप करून सांगायचं आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बी परिस्थितीनुसार भाषा वापरणे. प्रश्न 22वा. त्रुटी विश्लेषण का महत्त्वाचे? तर मित्रांनो आपले ऑप्शन आहेत विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यासाठी, बी चुका समजून सुधारण्यासाठी, सी गुण देण्यासाठी, डी नियम पाठ करण्यासाठी. योग्य उत्तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करा मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो चुका समजून सुधारण्यासाठी. पुढचा प्रश्न बघूया. भाषिक कौशल्ये यामध्ये प्रथम कोणते कौशल्य विकसित होते? ए लेखन, बी वाचन, सी बोलणे, डी ऐकणे. आपल्याला जो योग्य उत्तर वाटतो तो कमेंटमध्ये टाईप करा मित्रांनो. योग्य उत्तर आहे डी ऐकणे. पुढचा प्रश्न बघूया. प्रारंभी मुलांना अक्षर लेखन शिकवण्यासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती? ऑप्शन आहेत पाठांतर, बी ध्वनी आधारित पद्धत, सी जुनी पद्धत, डी नियमपाठ. 5 सेकंदामध्ये कमेंट करा मित्रांनो. तर मित्रांनो योग्य उत्तर आहे बी ध्वनी आधारित पद्धत. पुढचा प्रश्न बघूया. भाषेतील उच्चारणातील चुका सुधारण्यासाठी शिक्षक काय करतो? ऑप्शन ए शिक्षा करतो, बी उपहास करतो, सी योग्य उच्चारणाचे मॉडेल, डी लिखित परीक्षा. या चारपैकी योग्य उत्तर काय वाटते मित्रांनो ते 5 सेकंदामध्ये कमेंट करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी योग्य उच्चारणाचे मॉडेल. पुढचा प्रश्न बघूया.
सार्थ वाचन म्हणजे काय? सार्थ वाचन म्हणजे काय? ऑप्शन आहेत ए वेगवान वाचन, बी अर्थ समजून वाचणे, सी कविता वाचणे, डी पाठांतर. यापैकी योग्य उत्तर काय वाटते मित्रांनो? कमेंट सेक्शनमध्ये लवकर कळवा. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सार्थ वाचणे म्हणजे अर्थ समजून वाचणे. पुढचा प्रश्न बघूया. विद्यार्थ्यांमधील भाषाभय कसे कमी होते? ऑप्शन आहेत ए सतत परीक्षा, बी मोठा गृहपाठ, सी मुक्त संवाद, खेळ भूमिका सादरीकरण, डी नियमपाठ. ऑप्शन कमेंटमध्ये लवकर कमेंट करा मित्रांनो. मित्रांनो 30 पैकी किती गुण मिळतात ते पण आपल्याला कमेंट करायचे आहे आणि ही सिरीज कंटिन्यू ठेवायची आहेत का याबद्दल सुद्धा आपल्याला कमेंट करायचे आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असेल आणि उपयोगाचे वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांना देखील शेअर करा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सी मुक्त संवाद, खेळ भूमिका सादरीकरण. पुढचा प्रश्न बघूया. भाषा शिक्षणात उदाहरणाधारित शिक्षण म्हणजे काय? ए फक्त नियम, बी नियम न सांगता उदाहरणांनी शिकवणे, सी फक्त प्रश्नोत्तर, डी चर्चा नाही. याचं योग्य उत्तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी नियम न सांगता उदाहरणांनी शिकवणे. पुढचा प्रश्न बघूया. मुलांना लेखन कौशल्य शिकवताना पहिली पायरी कोणती? ए परीक्षा पत्रिका, बी शब्दलेखन, सी आकृती रेषा ओढणे, डी निबंध. याचं उत्तर 5 सेकंदात कमेंट करा मित्रांनो. खरंच हे व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचं ठरत आहे का हे नक्की कळवा मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी आकृती रेषा ओढणे, आकृती किंवा रेषा ओढणे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. शब्दकोड, भाषा, खेळ, गाणी यांचा उपयोग कशासाठी? शब्दकोड, भाषा, खेळ, गाणी यांचा उपयोग कशासाठी? ऑप्शन आहेत ए परीक्षा, बी भाषा विकास, सी शिक्षा, डी नियमपाठ. योग्य उत्तर 5 सेकंदामध्ये कळवा मित्रांनो. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी भाषा विकास. तर मित्रांनो आज आपण इथं थांबूया. शेवटपर्यंत बघण्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, मित्रांना शेअर करा. आणि 30 पैकी किती गुण आलेत आणि ही PDF हवी आहे का यासाठी कमेंट नक्की करा. ही PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो.